खूप चांगलं प्रदर्शन तांबडमाल संघाकडून आपण पाहिलं होतं. गावितपाडा संघ देखील त्याच तोडीचा संघ तो ह्या वेळेस समोर मात्र बिलकुल बॅटिंग साठी आपण बघतोय प्रेमराज जनाडे इज द बिग बॅटर क्लास बॅटर आहे. समोर मात्र शरद मेजर चांगलं प्रदर्शन करेल का? शरद वरती मोठी जबाबदारी दिनेश भोये मेजरला देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र पोलीस समोर सर्कलला फिल्डिंग करण्यासाठी त्यांना आपण बघतोय. दिलीप भोये देखील आहे टीमचा हिस्सा. विकेटच्या पाठीमागे गिरीश बोरसेला आपण बघतोय. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेस गोलंदाज मात्र सज्ज होताना रायटी गोलंदाज आहे. राईट मोर द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज आहे. राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर शेवटचा सामना दुसऱ्या राऊंडचा असणार आहे. वडपोली बनाम एसबी कंस्ट्रक्शन ह्या दोन संघांमध्ये अंतिम लढत दुसऱ्या फेरीतली सेकंड राऊंड मध्ये हे अंतिम लढतीसाठी दोन्ही संघ आपण रेडी राहायचा आहे. तिसरा सामना आहे पण बघतोय सेकंड राऊंडचा. शरद मेजर गोलंदाजीसाठी आपल्या गोलंदाजी मार्क वरती राईटी गोलंदाज आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. पहिला बॉल ओ विकेट. पहिल्या बॉल वरती विकेट. हो 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 मोठा झटका प्रेमराजच्या रूपानं उघाणीपाडा संघासाठी. चला नो बॅटर उघाणीपाडा टीम लगेच आपला पुढचा फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. गुड स्टार्ट बाय टीम गावितपाडा. चांगली सुरुवात करताना पहिल्या चेंडूवरती बोल्ड केले प्रेमराजला. मात्र गिरीश मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल नवीन फलंदाज म्हणून. ही दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच परिसरातले आहेत. अड़ोस पड़ोसी जिनको कहा जा सकता है कारण आमने सामने के दोनों भी गांव हैं. तेच दोन संघ यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना गावितपाडा संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती विकेट. तो मैदानाच्या आतमध्ये गिरीश आलाय. वर्तमान समयामध्ये चांगली कामगिरी ह्या उघाणीपाडा संघाकडून आपण बऱ्याचदा पाहिले. कालच्या दिवसामध्ये खांड उघाणी ह्या गावचा संघ उगवता सितारा संघ क्वालिफाय झालाय. त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग खराब थ्रो त्यावेळेस जरूर ऍडजस्ट केलंय. खास करून शरदने चेंडू रोखलाय. एकच धाव. विजयीवरती मोठी जबाबदारी आहे. चांगली बॅटिंग करेल का मिस्टर विजय? कारण पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग आपण पाहिली होती. स्ट्रायकर एंड वरती आहे. गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेट. आउट ऑफ द स्टंप त्यावेळेस बीट केलंय. सरळ चेंडू विकेट कीपर कडे जाताना आपण बघतोय. तिसरा चेंडू डॉट काढलाय. स्कोर कार्डची संख्या जर पाहिली एक या आकड्यावर 1 विकेट 1 धाव 3 चेंडू हे समीकरण आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण बघतोय. पुढचा चेंडू शरद मेजरचा. ओ गुड टायमिंग. हिज द बिग हिट. षटकार लगन सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक 6 धाबेसाठी षटकार आलाय. सुरेख फटका यावेळेस आपण बघतोय. विजयच्या बॅट मधून 6 धाबा. चौथ्या चेंडूवरती षटकार आलाय. 4 चेंडू 1 विकेट. स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती आहे. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. शरद मेजर पुढचे 2 चेंडू कशा रीतीने हाताळेल ना हे पाहणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेट ना गोलंदाज सज्ज. पुल फटका चांगला आहे. कॅमलेस पुन्हा एकदा चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धाबेसाठी चौकार. हो 2 चेंडूंवरती 10 धाबा वसूल केल्यात. 5व्या चेंडूवरती चौकार. 4थ्या चेंडूवरती षटकार. स्कोरबोर्ड मात्र खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय. उघाणीपाडा ह्या संघाचा स्कोर जर पाहिला 11 ह्या धावसंख्येवर प्रवेश करताना अंतिम चेंडू शेष आहे. विजयचं कौतुक आहे. क्या बात आहे मिस्टर विजय. शानदार बॅटिंग करताना सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये गावितपाडा सारख्या दिग्गज संघाविरोधात चांगलं प्रदर्शन. कारण वर्तमान समयामध्ये उघाणीपाडा संघ देखील खूप चांगलं प्रदर्शन करणारा संघ आहे. फिल्डिंग चेंज केले. यावेळेस मात्र मिड ऑनला सीमारेषेवरती फिल्डर जाताना आपण बघतोय.
ओ गुड बॉल मिस्टर शरद गायकवाड स्विंगिंग यॉर्कर इज द डेंजरस बॉल. किती विकेट बदन अखेरकार दुसरा गडी बाद केलाय. चला पुढील बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजयचा मोठा बंधू अजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. आमच्या सुदाम भाऊजींचा मित्र आहे तो मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पहिले षटक 11 धावा. शरद मेजरचा कमबॅक कारण अंतिम चेंडूवरती डेंजरस विजयचा शिकार केलाय. कम्मालीचा यॉर्कर व दिनेश भोई मेजर गोलंदाजीसाठी सिनियर गोलंदाज आहे. त्यावेळेस गोलंदाजीसाठी घेताना समोर मात्र गिरीशला आपण बघतोय चांगला बॅटर आहे. सलामी बॅटर म्हणून वन डाऊनला माफ करा ह्या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये घेताना आपण पाहिलंय. दुसरं षटक आहे टीमचं. थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. अजूनही एक सामना सेकंड राऊंडचा आहे. गोलंदाज सज्ज. त्यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना लेग स्टंप मिस वाईट बॉल. इथे जरूर एक धाव घेईल. स्कोरबोर्ड 12 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना आपण बघतोय स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु गुड बॉल. हलकासा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाताना एक धाव घेईल. टोटल स्कोरबोर्ड 12 ह्या आकड्यावरती. स्पर्धा नक्कीच मोठं नाव करताना पहिल्याच सीझन मध्ये पहिल्या पर्वामध्ये गुड बॉल. त्यावेळेस बीट केलंय दिनेश भोई मेजर गोलंदाजी मार्क वरती. कारण ही स्पर्धा मित्रांनो आपण बघतोय ना लाईव्ह टेलिकास्ट. खास करून उद्याचा दिवस खास आकर्षक दिवस असणार आहे. युट्यूब स्टार उद्याच्या दिवसामध्ये ह्या मैदानावरती येतील. लक्ष्मी सात्विक युट्यूब स्टार आणि त्याचसोबत सदू यांची उपस्थिती ठीक 4 वाजता ह्याच मैदानावरती होईल. जरूर टायमिंग नोट करायचं आहे. 4 वाजता त्यांची उपस्थिती या मैदानावरती होईल. विशेष खास आकर्षण उद्याच्या दिवसातलं असणार आहे. स्कोर कार्ड 13 ह्या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक दुसरा दिनेश भोई मेजर राऊंड द विकेट ना फ्लिक करण्याचा प्रयत्न. अजयचा चांगला प्रयत्न. यॉर्कलेनचा चेंडू. दिनेश भोई मेजर चांगली गोलंदाजी करताना बिलकुल नियंत्रित गोलंदाजी कंजूस गोलंदाजी आतापर्यंत किफायती गोलंदाजी करताना आपण बघतोय. एक चेंडू जरूर वाईट परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी. स्कोरबोर्ड 14 ह्या आकड्यावरती आहे. सेकंड ओव्हरला आपण बघतोय खेळ समोर आहे गिरीश रायटी गोलंदाज राऊंड द विकेट ना पुन्हा एकदा यॉर्कलेन लगातार सटीक यॉर्कर्स. शानदार गोलंदाजी डेंजरस बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपण बघतोय दिनेश भोई मेजर बिलकुल सटीक यॉर्कर्स. ह्या षटकामध्ये 3 परफेक्टली यॉर्कर्स आपण पाहिलेत. स्कोरबोर्ड 15 ह्या आकड्यावर प्रवेश करताना आखरी 2 चेंडू वाडा बॉलिंग. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. राऊंड द विकेट ना दिनेश मेजर फुल टच लेन मध्ये हलकीशी गाफलात. मोठा स्ट्रोक यावेळेस षटकार आलाय अजयच्या बॅट मधून. बिग हिट जबरदस्त प्रहार. कारण आपण बघतोय ना अजयला उघाणीपाडा संघाचा फिनिशर आहे. जेव्हा मात्र संघावरती अडचण असते ना तो शेवटच्या क्षणाला येऊन चांगली बॅटिंग करून जातोय आणि पुन्हा एकदा ते दाखवलंय. जरूर ह्याच खेळाडूंना नकुल आलोंडे तांबडमालच्या ग्राउंडवर मोक्याच्या क्षणी षटकार ठोकला होता आणि सामना आपल्या टीमला जिंकवला होता. क्वालिफाईंग राऊंडच्या मॅच मध्ये खास करून शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार विनिंग षटकार होता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला षटकार. पाहूया दिनेश मेजर कमबॅक करेल का. अंतिम चेंडू आहे. गुड कमबॅक दिनेश भोई मेजर शेवटच्या चेंडूवरती विकेट घेऊन आलाय. जबरदस्त गोलंदाजी. द डेंजर मॅन दिनेश माफ करा यावेळेस आउट केलाय अजयला. चला पुढील बॅटर घ्यायचंय मैदानात. स्कोर कार्ड 21 च्या आकड्यावरती 2 ओव्हरचा खेळ झालाय. 21 धावा. त्यानंतर अंतिम सामना वडपोली विरुद्ध एसबी कंस्ट्रक्शन. वडपोली टीम कॅप्टन यायचंय मित्रांनो टॉससाठी. वडपोली बनाम एसबी कंस्ट्रक्शन इज द बिग मॅच. पुढील सामना अजूनही धमाकेदार कारण आजच्या गटामध्ये खूप टॉप लेवलचे संघ नकुल आहेत. हा सामना त्यानंतर पुढील सामना त्याच तोडीचा सामना आहे कारण दोन्ही इन्फॉर्म संघ
पुढच्या राऊंड मध्ये सेकंड राऊंडच्या शेवटच्या मॅच मध्ये दिसले जातील. गोलंदाज तेजस डावखुरा गोलंदाज आहे, एक नियंत्रित गोलंदाज, चांगली गोलंदाजी करेल का? समोर मात्र गिरीशला आपण बघतोय. पहिला चेंडू षटकातला फुलटॉस हलक्या हाताने ड्राईव्ह केले. ऑन साईडला फिल्डर आहे डीप मध्ये. शरद मेजर इज द डेंजर फिल्डर. मिस फिल्डिंग चौकाराला घ्याबले 4 धावा घ्या चेंडूवरती. चौकार घेईल इथे मात्र 4 धावेनं पहिल्याच चेंडूवरती चौकार. स्कोर बोर्ड 25 च्या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच टॉस करायचा आहे. पुन्हा एकदा मी सुदामजी खरपणे आपणास विनंती करतोय की आपण टॉस करायचा आहे. ओ घ्याबले चेंडू घावेत परंतु फिल्डर पासून दूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेईल का? 2 धावेवरती समाधानी दोन्ही फिल्डरला आपण बघतोय. स्कोर कार्ड जर पाहिला तर 27 च्या आकड्यावर प्रवेश करेल. 2च चेंडू घ्या षटकामध्ये टाकून झालेत. टॉस करायचा आहे. एसबी कंस्ट्रक्शन विरुद्ध वडपोली हा पुढील सामना आहे. नेक्स्ट मॅच आपण बघतोय. षटकार षटकार खेळाडू घेताना आपण बघतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओ हो 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 षटकार. पुन्हा एकदा कमालीचा स्ट्रोक. इनफिल्डच्या वरून बिलकुल मिड ऑफच्या वरून आलाय षटकार. 39 च्या आकड्यावरती स्कोर कार्ड. षटकातले उरलेले चेंडू आहेत शेवटचे 2. व्हॉट ऑफ बॅटिंग. ओ गिरीश मैदानाच्या आतमध्ये बरसताना शेवटचं चेंडू. ओ माय गॉड. हो 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 हॅट्रिक आले षटकारांची. एक चेंडू आहे का? अजून एक चेंडू आहे. अंतिम चेंडू. असं वाटलं होतं पहिल्या 2 ओव्हरला फक्त स्कोर बोर्ड 21 ते 22 धावा आपण पाहिल्या होत्या. हे षटक खूप महागडं येताना आपण बघतोय. 46 च्या आकड्यावरती स्कोर कार्ड. अंतिमचा चेंडू शेष आहे. ओ माय गॉड. फुल टच. विकेट आलाय अंतिमच्या चेंडूवरती. ओ लगातार 3 षटकार. 45 धावा झाल्यात. 46 धावांचं लक्ष आहे. चला मित्रांनो घाई करायची आहे. लगेच मैदानात टॉस जिंकलाय वडपोली संघानं. पुढील मॅच मध्ये क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचं आहे. पाणी द्या मैदानात. पंचांना पाण्याची व्यवस्था करा. दोन्ही टीम आपण आपापल्या डागआउट मध्ये जा. पुढच्या ज्या 2 टीम आहेत त्यांना विनंती आहे. एसबी कंस्ट्रक्शन आपण आपले सलामी फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. सेहेचाळीस धावांचं लक्ष आहे. तब्बल 45 धावा 3 चेंडूंवरती 3 षटकार. पहिली 2 षटकार जबरदस्त आपण पाहिली. त्यानंतर शेवटचे षटक अतिशय महागडं ठरलं गेलं. चला टीम गावीत पाडा. पण सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला लगेच जायचं आहे. 2 फलंदाज. पुढच्या दोन्ही टीमला विनंती आहे आपण प्लेयर्स रेडी ठेवायचे आहेत. एसबी कंस्ट्रक्शन विरुद्ध सामना असणार आहे. अंतिम सामना. चला इशारा आलाय पंचांचा की आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा.
ते मात्र जरूर मैदानात प्रवेश करताना एका बाजूने गिरीश बोरसे, दुसऱ्या बाजूने शरद गायकवाड मेजर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना 18 चेंडूंमध्ये 46 धावांचं लक्ष आहे. एक मोठं टोटल चेस होईल का ह्या मॅच मध्ये हे पाहणं गरजेचं आहे. मोठा सामना आपण बघतोय. एका बाजूने उघाणीपाडा संघानं कमालीचं प्रदर्शन करून दाखवलंय. खास करून गिरीश ह्या खेळाडूनं कमालीची बॅटिंग केलंय. शेवटच्या षटकातले आलेले 3 षटकार मॅच विनिंग षटकार ठरले जातील का. दुसऱ्या बाजूने गिरीश बोरसेवरती मोठी जबाबदारी आहे. एका बाजूने शरद मेजर जर पाहिला ना जबरदस्त टच मध्ये आहे. चांगलं प्रदर्शन ह्या स्पर्धेत त्याचं आपण पाहिलंय. परंतु एका बाजूने गिरीश त्याला साथ देईल का हा सवाल. गोलंदाजी मार्क वरती गिरीश टू गिरीश असं समीकरण आहे. ह्यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज. पहिला बॉल डॉट काढलाय. शरद मेजर नोन स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्रायकर पासून वंचित आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू डॉट. गोलंदाजी अटॅक जर पाहिला ना तर उघाणीपाडा संघाचा एक चांगला गोलंदाजी अटॅक आहे. टीम जरूर ह्या सीझनला कमाल प्रदर्शन करून प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघानं चांगली कामगिरी दाखवली. यावेळेस मात्र मोठा आव्हान आहे गावितपाडा संघासमोर, कारण 17 चेंडू उरलेत, 46 धावा. एच लागते. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी येईल का बॅटर. हो जरूर दुसऱ्या धावेसाठी पलटवार. 2 धावा घ्या चेंडूवरती कंप्लीट होतील. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा आपण बघतोय. अजूनही विचार केला तर 44 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 44 धावा. मोठं टार्गेट चेस करण्याची जबाबदारी टीम गावितपाडा संघासमोर आहे. गावितपाडा संघ या धावा चेस करेल का. बिलकुल. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट न गोलंदाजीसाठी रायटी बॉलर सोडून दिलंय यावेळेस चेंडूला. वाईट बॉल. पंचांचा कॉल या ठिकाणी घेताना वाईटच्या रूपानं 1 धाव घेईल घ्या चेंडूवरती. स्कोर कार्ड जर पाहिला ना तर 3 ह्या आकड्यावरती प्रवेश करेल. 43 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत, म्हणजे विचार केला तर येणारे 16 चेंडूंमध्ये 43 धावा. ओ मिस इट. काय घडेल पाहूया. ओ झेल ड्रॉप. ओ जीवनदान. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा घ्या चेंडूवरती येतील. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक. गिरीश हलक्यासा या ठिकाणी मात्र स्ट्रगल करताना, कारण फुटवर्क थोडंसं कमजोर आपण पाहिलंय. ज्या नावासाठी आणि ज्या फुटवर्कसाठी गिरीशची ओळख आहे ती मात्र दिसली जात नाही, कारण थोडंसं स्ट्रगल केलंय. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली ना 5 च्या आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू गोलंदाज राईट मोर द विकेट ना. पुन्हा एकदा तेच घडलंय. नो फुटवर्क. बीट केलंय. चेंडू विकेट कीपरकडे आउट ऑफ द स्टंप ठेवण्याची तयारी गोलंदाजाची आतापर्यंत सफलतापूर्वक. चांगलं षटक. ह्या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 41 धावा ह्या मात्र 14 चेंडूंमध्ये पूर्ण करायची आहेत. त्या धावा येतील का. गोलंदाज एच. ओ मिस. झेल मिस केलाय. यावेळेस देखील सिंगल. शरद मेजर स्ट्रायकर एंड वरती आलाय. शेवटचा चेंडू शेष आहे. 6 धावा झाल्यात. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. करो आणि मरोची परिस्थिती आहे. तू समोर एक नाव आहे आणि ते मात्र शरद गायकवाड मेजरचं नाव आहे. डेंजरस बॅटर आहे. मॅच विनिंग प्लेअर आहे. तो आज मात्र पुन्हा एकदा आपली करामत दाखवेल का. बऱ्याचदा अशा सिच्युएशन मध्ये मॅचेस जिंकवल्यात, परंतु यावेळेस गोलंदाजी अटॅक देखील खूप चांगला आहे. ऑन साइडला हलकी मिस फिल्डिंग. सिंगल घेईल. पुढच्या षटकात स्ट्राईक वरती घेईल शरद मेजर. 7 धावा आल्यात स्कोर बोर्डला. षटक कंप्लीट. 12 चेंडू 39 धावा. वॉट अ मॅच. 12 चेंडूत 39 धावांची गरज आहे. चला प्लीज काही करा. 12 चेंडू 39 धावांची गरज. जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो.
चला प्लीज घाई करा मित्रांनो, बॅट लगेच घेऊन जायचंय मैदानात. अजून एक सामना आहे आपल्याकडे सेकंड राऊंडचा. हलकीशी घाई करायची आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. शरद मेजर सामना जिंकवेल का? चेंडूंची संख्या जर पाहिली ना तर 12 आहे. 12 चेंडूंमध्ये धावा काढायची आता 39. 12 चेंडू आणि 39 धावींची गरज. जबरदस्त मुकाबला मैदानात आपण बघतोय. शानदार काटेकी टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बिग फायटिंग मुकाबला, एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये होताना. प्रेमराज गोलंदाजीसाठी आलाय, तो शरद मेजर आहे. बिलकुल विचार केला ना तर गावितपाडा संघाची अंतिम उमेद बनून मैदानात. खराब चेंडू, नो बॉल. खराब सुरुवात गोलंदाजाकडून. भीमा रागे, नो बॉल. इथे मात्र चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती 5 धावा. ओ माय गॉड, इथे मात्र चान्सेस टीम गावितपाडासाठी निर्माण होताना. स्कोर कार्ड जर पाहिला ना तर आता मात्र स्कोरबोर्ड वरती 12 धावा धाव फलकावरती येताना कमबॅक झालंय का? 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 34 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा. रोमहर्षक सामना मैदानात. प्रेमराज टीम कॅप्टन आहे. समोर शरद मेजर. फ्री हिट, मिस हिट आहे परंतु फ्री हिट आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न चाललाय. 2 धावा या चेंडूवरती येतील. ओ हो, अजूनही विचार केला. 10 चेंडू 32 धाब्यांची गरज. 10 चेंडू 32 धावा. शरद मेजर समोर आहे. काय होईल ना मॅचचा परिणाम? कारण दोन्ही संघ प्रबल दावेदार. ह्या गडातून मोठे दावेदार संघ भारत चषक 2026 चे नजारे, अद्भुत नजारे आपण बघतोय. जबरदस्त आयोजन, शानदार नियोजन आपण बघतोय. ह्या स्पर्धेतलं कमालीचं क्रिकेट. कॅबलिस गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा करेल समोरून. ओ बीट केलाय प्रेमराजने. गुडलेनचा चेंडू. ह्यावेळेस मात्र कमालीचा चेंडू आपण बघतोय. डॉट चेंडू उरलेत ते 10 धावा काढायच्या त्या 32. 10 चेंडू 32 धावा. शरद मेजर समोर आहे. चॅम्पियन बनाम चॅम्पियनचा मुकाबला आपण बघतोय. ओ षटकार, ह्या वेळेस सरजच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावेसाठी चेंडू सीमारेषा पार. काही क्वालिटीचं क्रिकेट मैदानात रंगलाय. हा नजारा पार्थ चषकाचा आहे. षटकार आलाय. आता मात्र धावेची गरज असणार आहे. 26. 9 चेंडू 26 धावा. ह्या षटकातले 3 चेंडू खऱ्या अर्थाने नकुल सामन्याचे चित्र कोणत्या बाजूने जाईल ना, सामन्याचा निकाल कोणत्या बाजूने जाईल ना ते ठरवणारे, ह्या मॅचचं भविष्य ठरवणारे 3 चेंडू प्रेमराज टाकण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर. लोअर फुलटॉस फ्लिक, षटकार. चेंडू पुन्हा एकदा लगन सीमारेषा पार. इज द डेंजर मॅन शरद मेजर मैदानात गरजताना षटकार आलाय. 20 धावांची गरज. 8 चेंडू आणि 20 धावा. विक्रमगड तालुका क्रिकेटचा डेंजर ऑलराऊंडर स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूने टीमचा कॅप्टन प्रेमराजला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. काय घडेल? प्रेमराज कमबॅक करेल का? थोडीशी घाई करायची आहे. काय कमालीचं क्रिकेट आपण बघतोय. निरीक्षण करताना
पंच चेंडू पूर्ण खराब झालाय का पूर्ण पंच आपलं डिसिजन डॅट बॉल आहे का ठीक आहे पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे पुढचे चेंडू परत रिव्हर्स कारण एक जबरदस्त षटकार आपण पाहिला होता काय कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला होता पुन्हा एकदा षटकार चाललाय ओ व्हाट अ बॅटिंग इज द डेंजर मॅन शरद मेजर द टीम क्वालिटीचा ब्रँडेड षटकार कॅव्हिलियर्स मात्र षटकार आलाय 6 धावा कमालीचा स्ट्रोक अजून मात्र धाबींची गरज असणार आहे 20 ना 20 धाबींची गरज काय क्रिकेट आपण बघतोय चेंडू किती उरलेत सांगायचं आहे 8 चेंडू टोटल 20 धावा शरद मेजर मैदानात आलाय जबरदस्त बॅटिंग करताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे शरद मेजर सामना जिंकवेल का आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 20 धावांची 8 चेंडू पुढचा चेंडू लेन बॉल ओ हो 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 षटकार विक्रमगड तालुक्याचा डेंजरस ऑलराऊंडर का नाव दिलंय तोच आहे शरद मेजर मैदानात पुन्हा एकदा षटकार ठोकलाय ओ धावांची गरज असणार आहे 14 7 चेंडू आणि 14 धावा गोलंदाज प्रेमराज आहे गोलंदाजी मार्कवर ओ माय गॉड धावांची गरज असणार आहे 14 धावा शेवटचा चेंडू आहे या षटकातला भारत चषक 2026 चे घे नजारे पहिल्याच सीझनला ह्या स्पर्धेने मोठं नाव केलंय पहिल्याच सीझनला ही स्पर्धा मात्र रंगतदार होताना आपण बघतोय 7 चेंडू 14 धावांची गरज आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा कव्हरच्या वरून ओ गुड फिल्डिंग ओ एकच धाव चांगलं कमबॅक प्रेमराज कडून शेवटच्या चेंडूवरती ओ षटक पूर्ण 13 धावांची गरज 6 चेंडू 13 धावा काय सामना आपण बघतोय मैदानात 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 40 प्लस धावांची गरज होती 39 धावांची गरज होती 26 धावा प्रेमराजच्या षटकात आल्यात 6 चेंडू 13 धावांची गरज टीम मीटिंग करू नका ओ वाडा मॅच आजचा दिवस खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेचा एक रोमहर्षक दिवस आपण बघतोय गोलंदाज यंग गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आपल्या गोलंदाजी मार्कवर आकाश नावाचा गोलंदाज आलाय 13 धावांची गरज आहे समोर जर पाहिला तर सेट बॅटर शरद मेजरला आपण बघतोय काय क्रिकेट शरद मेजर कडून आतापर्यंत आपण पाहिलंय कमालीचं क्रिकेट एक्सलेंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शेवटचे षटक 13 धावांची गरज पहिला बॉल फ्लिक षटकार 6 धावेसाठी चेंडू सीमारेषा पार शरद मेजरच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका बिग हिट गरज आहे मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची वन मॅन शो केलाय ह्या मॅच मध्ये मात्र शरद मेजरनं एकट्याने सामना जिंकवलाय का 7 धावांची गरज आहे ओ 5 चेंडू आणि 7 धावा ओ हो कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की हा सामना गावितपाडा संघ जिंकेल शरद मेजर जिंकवेल ओ माय गॉड शरद मेजरने एक ऐतिहासिक जीत आपल्या संघासाठी करून दिली का 7 धावांची गरज 5 चेंडू
यावेळेस स्लोअर वन चेंडू डॉट काढलाय. धीम्या गतीचा चेंडू आहे ती मात्र बीट केलाय. 4 चेंडूवरती 7 धाब्यांची गरज आहे. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजूनही सामना संपलेला नाही नकुल, हे देखील विसरून चालणार नाही. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. 7 धाब्यांची गरज आहे. 7 धाब्यांची आवश्यकता. ऐतिहासिक सामना आजच्या दिवसातला आपण बघतोय. ऑन साईडला गॅप मध्ये चेंडू चाललाय का? एक धाव घेईल. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न चाललाय. गलत एंडला थ्रो गलत एंडला आलाय. ओ एक धाव. 6 धाब्यांची गरज. 3 चेंडू 6 धावा. कमबॅक केलाय गोलंदाजानं. परिवर्तन घडवलंय गोलंदाजानं. परंतु शरद मेजर स्ट्रायकर एंडला आपण बघतोय. तीन चेंडू 6 धाब्यांची गरज. एक षटकार एक सिंगल. 7 धावा आल्यात. 6 धाब्यांची गरज. तीन चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. काय कमालीचा सामना आपण बघतोय. अजूनही बरोबरीचा सामना आहे नकुल, काही होऊ शकतं, परंतु शरद मेजर आहे मैदानात. ओ बोल्ड, क्लीन बोल्ड. हो 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 हो, क्या बात है. गुड बॉलिंग. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परिवर्तन. शरद मेजरनं सामना तर जबल घेऊन आलाय, परंतु जिंकेल का गावितपाडा संघ? अबरपीत चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ह्यावेळेस मात्र बाद झालाय शरद. एकट्यानेच वन मॅन शो केलाय. सामना जिंकवेल का? दिलीप भोये मैदानात आपला एक्सपिरियन्स दाखवेल का? 2 चेंडू आणि 6 धावा. काय करिश्माई मुकाबला. व्हॉट ऑफ बॅटिंग यार. शरद मेजर हार्डलक बाद झालाय, परंतु कमालीचं प्रदर्शन, कमाल क्रिकेट दाखवलंय शरदने. चला मित्रांनो, घाई करायची आहे. शेवटचे 2 चेंडू उरलेत. गरज आहे 2 चेंडूंमध्ये 6 धाब्यांची. कमालीचा चेंडू बोल्ड केलंय अखेरकार गोलंदाजानं. उगाणीपाडा संघाचा गोलंदाज. अजूनही उरलेले मात्र 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू आणि 6 धावा. दिलीप भोये मैदानात आलाय. सामना जिंकवेल का? आजच्या दिवसातला सर्वात रोमांचकारी सामना आपण बघतोय. ओ चेंडू, ओ माय गॉड, दिशाहीन. प्रयत्न चाललाय दुसऱ्या धाबेचा. डिसिजन काय घेईल? तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. 3 धाबा चेंडूवरती आल्यात. प्लस वाईट. ओ हो 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 हो, नाटकीय परिवर्तन. द टीम उगाणीपाडा बनाम गावितपाडा. पैसा वसूल सामना. इज द बिग मॅच. ही आहे मात्र भारत चषक 2026 ची स्पर्धा. माननीय सुदामजी करपडे यांच्या स्वप्नातली स्पर्धा आपण बघतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखालील आयोजित केलेली स्पर्धा आपण बघतोय. ओ माय गॉड. 2 चेंडू 2 धावा. वाईट प्लस 3 आल्यात. हो, ऐतिहासिक सामना. एका बाजूने आपण बघतोय ना कमालीचं प्रदर्शन गोलंदाजाचं पाहिलं. ह्यावेळेस चौकार आलाय. चौकार नाही तर 3 आणि 1 वाईटची धाव. एकूण 4 धावा. ओ माय गॉड, व्हॉट अ मॅच. शेवटचे 2 चेंडू 2 धाबींची गरज. कंपल्सरी चेसिंग. तेजस स्ट्रायकर एंडला. ओ 1 चेंडू 1 धाव. शेवटचा चेंडू आहे. कंपल्सरी चेसिंग. ओ हो 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 हो, कोण जिंकेल? खऱ्या अर्थानं हा सामना विक्रमगडचं क्रिकेट आहे. एक पाडा एकचं क्रिकेट आहे. एक गाव एक एसटी ग्रुपचं क्रिकेट आहे. कमालीचं हे क्रिकेट विक्रमगड नगरीतला डोलारी खुर्दच्या ग्राउंड वरती रंगलेला हा महासंग्राम. भारत चषक 2026 च्या रूपानं ही स्पर्धा पहिल्याच सीझन मध्ये धमाका करताना शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू 1 धावेंची गरज आहे. दिलीप भोये ऑन क्रीज आहे.
गावितपाडा संघ सामना जिंकेल की दुसऱ्या बाजूने उगानीपाडा संघ सामना जिंकेल? कोण जिंकेल का मुकाबला? करिश्माई क्रिकेट, कमालीचे क्रिकेट, बिग क्रिकेट, लाजवाब क्रिकेट. हो निश्चित रूपानं शेवटचा एक चेंडू, एका धावेची गरज आहे. एक चेंडूवरती एक धाव घेईल का? Oh, ho, ho, ho. Lucky is the lucky team by Rampur Gavitpada. Oh my God. Each jail drop. आखिरकार लकी द टीम गावितपाडा संघ भाग्यशाली आहे. ओ माय गॉड, ऐतिहासिक जीत. विजेता संघाचं अभिनंदन, हरलेला संघाचं कौतुक. चला नेक्स्ट मॅच. हार्ड लक अजय. काही जबरदस्त सामना आपण पाहिलाय. मिस झेल जर झाला असता कदाचित सामना उगाणीपाडा संघाच्या बाजूने गेला असता. थँक्यू, धन्यवाद. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतोय. आमचे सहयोगी नकुल बसवत आपल्या सोबत आहेत नेक्स्ट मॅच समालोचन करण्यासाठी. अवर यू नकुल.